तर इथे ही परफेक्ट हॉटेल स्टाईल पनीर मसाला रेसिपी माझी तयार झालेली आहे। तर नमस्कार, मी श्रुतिका, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी घेऊन आलेली आहे अशीच एक मस्त चमचमीत, तर तुम्ही इथं बघू शकता की भाजीची ग्रेव्ही सुद्धा किती छान मस्त अशी घट्टसर झालेली आहे आणि रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे भाजीला। तर अशीच परफेक्ट भाजी बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी जर तुम्ही श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते सर्वात अगोदर बघायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपण हे पनीर छान मस्त फ्राय करून घेऊया। त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली आणि आता कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही तुपाऐवजी बटर सुद्धा वापरू शकता किंवा तेलामध्ये टाकलं तरी सुद्धा छान फ्राय होतात। तर अशा प्रकारे थोडेसे हलकेसे रंग बदलेल तोपर्यंत हे पनीर आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। असे केल्याने पनीरला छान मस्त रुचकर चव येते। आता पनीर बऱ्यापैकी आपले कलर सुद्धा चेंज झालेला आहे। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इथे आपण 2 मध्यम आकाराचे बारीक कट केलेला कांदा घेऊया आणि हलकासा गुलाबी होईल तोपर्यंत आपल्याला हा तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। तर बघा, हलकासा गुलाबी आणि थोडा मऊ झालेला आहे कांदा। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता खड्या मसाल्यांमध्ये तर अर्धा इंच मी इथं दालचिनी घेतलेली आहे, 3-4 वेलची घेतलेल्या आहे, 1 मोठी वेलची आणि 2 लवंगा घेतलेल्या आहे। तर अगदी फक्त 1 सेकंदभर आपल्याला तेलावरती हे परतून घ्यायचे आहे। खूप जास्त परतायचं नाही, जास्त परतलं तर भाजीला कडवटपणा येतो। आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मी इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। तर तो सुद्धा हलकासा मऊ होईल तोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तर टोमॅटो टाकल्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवही छान येते। तर थोडासा मऊ होईल तोपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरती हा परतून घ्यायचा आहे। तर बघा, 3 ते 4 मिनिटांमध्ये हलकासा तो मऊ झालेला आहे। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये आता अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेऊया। त्यानंतर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेऊया। 8 ते 10 काजू मी इथं थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घातलेले होते, हे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सरला छान मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची। तर काजू टाकल्यामुळे आपल्या भाजीला ग्रेव्ही छान येते आणि चव सुद्धा। तर बघा, ग्रेव्ही आपली छान मस्त बारीक अशी वाटून झालेली आहे। आता कढईमध्ये तेल तापत ठेवूया। तर 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे। तर पनीरची भाजी म्हटलं की थोडंसं तेल जास्तच लागतं भाजीला, तेव्हाच भाजीला रंग छान येतो। तर आता तेल मी टाकून घेतलं आहे। आता तापल्यानंतर यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर आपण यामध्ये आता ही वाटलेली ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे। तर बघा, आणि कढई तुम्हाला थोडीशी काळी दिसत असेल कारण मी एकाच भांड्यामध्ये जास्त भांडे न भरवता एकाच यामध्ये वाटण आणि पनीर सुद्धा याच कढईमध्ये फ्राय केलं होतं, म्हणून कढई तुम्हाला थोडीशी काळी दिसेल। आता हे पूर्ण मिश्रण वाटण असं छान मस्त तेल सुटेल तोपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे। तर मिश्रण सारखं ढवळत राहावं लागतं कारण की आपण यामध्ये काजूची पेस्ट टाकलेली आहे, त्यामुळे काजू आपल्याला तळाला लागण्याची शक्यता असते, म्हणून तेल सुटेल तोपर्यंत छान मस्त याला ढवळत राहूया। 7 ते 8 मिनिटांनंतर बघा किती छान मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे। असे तेल सुटल्याशिवाय आपण ड्राय मसाले टाकायचे नाही। आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे। लाल मिरची पावडर 2 टीस्पून टाकायची आहे। तर इथं मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर कलर येण्यासाठी आणि 2 टीस्पून तिखट मिरची पावडर टाकलेली आहे।
आणि त्यानंतर आता हा मी किचन किंग मसाला एव्हरेजचा टाकलेला आहे। तुम्ही कुठलाही मसाला यामध्ये टाकू शकतात। बिर्याणी मसाला टाकला तरी सुद्धा ही भाजी खूप सुंदर होते, एकदा नक्की टाकून बघा। आता हे सगळे मसाले छान 1 मिनिटभर असे छान भाजून घ्यायचे, जेणेकरून यातला कच्चेपणा निघून जाईल। आता 1 मिनिट झालेला आहे। आपली भाजी अजून आपल्याला रुचकर बनवण्यासाठी यामध्ये मी अशी छान घरातीलच फ्रेश असं घट्टसर अशी साय टाकलेली आहे। तर एकदा नक्की टाकून बघा, किती छान भाजी रुचकर लागेल। आता पुन्हा एकदा आपल्याला हे छान मस्त तेल सुटेल तोपर्यंत परतून घ्यायचे। साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये याला छान मस्त तेल सुटतं। वाटणाला इथे छान मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकून घ्यायचं। तर इथे गरम पाणीच मी वापरलेलं आहे। तर लक्षात ठेवा, कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर गरम पाणीच टाकायचं, जेणेकरून भाजीचा रंग कायम टिकून राहतो। आता पुन्हा एकदा छान मस्त हे मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्ही यामध्ये कसुरी मेथी सुद्धा टाकू शकतात। त्यानंतर झाकण ठेवून छान मस्त 5 मिनिटं दणक्यात उकळी करून घ्यायची। 5 मिनिटानंतर वा, खूपच छान मस्त 5 मिनिटानंतर बघा किती छान मस्त आपल्या भाजीला रंग सुद्धा आलेला आहे। आणि ग्रेव्ही मी थोडीशी दाटसरच ठेवलेली आहे, जास्त पातळ केलेली नाही, आणि रंग खूप सुरेख आलेला आहे। आता फ्राय केलेले हे पनीर यामध्ये आपण टाकून घेऊया। तर पनीर टाकल्यानंतर लक्षात ठेवा की जास्त वेळ आपल्याला ही भाजी उकळायची नाही। तर अगदी मिनिटभर फक्त थोडासा उकळी येईल तोपर्यंतच ही उकळून घ्यायची। जास्त वेळ उकळली तर हे पनीर असे थोडेसे रबरसारखे चिवट होतात, म्हणून फक्त 1 मिनिटभर मी याला छान पनीर टाकल्यानंतर उकळी येऊ दिली। तर 1 मिनिटाने बघूया, वा मस्तच आता आपली ही रेडी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला तयार आहे। तर बघा किती छान झालेली आहे। आता बाउल ही पनीर मसाला भाजी नानसोबत खूप छान लागते, आणि पराठ्यांसोबत किंवा फुलक्यांसोबत सुद्धा ही खूप अप्रतिम लागते। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, आणि कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।